एकीकडे नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असताना दुसरीकडे मुंबईमधील मालाडमध्ये भोंदूबाबाच्या प्रतापांमुळे स्थानिक हैराण झालेत। मालाडमध्ये राहणारा हा भोंदूबाबा आपल्या अंगात रविवार आणि गुरुवार या आठवड्यातला 2 दिवशी देवी येते आणि अनेकांच्या शरीरात भूत उतरवतो असं म्हणत जादूटोणा करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। या सगळ्याचे पुरावे स्थानिकांनी दिंडोशी पोलिसांना दिले असून हे सगळे प्रकार तात्काळ थांबावेत यासाठी पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी केली आहे। यासाठी 65 ते 70 स्थानिकांनी आपल्या सहीचं पत्र पोलिसांना दिलंय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संजय गडदे जोडले गेलेले आहेत। संजय, हा संपूर्ण काय प्रकार आहे? नक्कीच नाशिकमधील अशोक खरात यांचं प्रकरण ताजं असताना आता मुंबईच्या मालाड परिसरामध्ये देखील एक अंधश्रद्धेचा मोठा खेळ मांडला जातोय। अंगात दैवी शक्ती आहे, देवी येते म्हणून लोकांना फसवणाऱ्या या भोंदूबाबामुळे स्थानिक नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेले आहेत। कारण रात्री अपरात्री हा या ठिकाणी घरामध्ये पूजा करत असतो आणि या पूजेमुळे जर तो शेजाऱ्यांना देखील मोठा त्रास होतो। महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांची फसवणूक होत असताना त्यांच्याकडून मोठ्या रकमा, बकराचं काळीज किंवा रेड्याचं काळीज असं देखील वेगवेगळ्या अघोरी पूजेच्या नावाखाली वस्तू मागवल्या जातात। त्यासाठी मोठी रक्कम देखील नागरिकांकडून जप्त केली जाते किंवा वसूल केली जाते आणि याचाच फटका जो कुठेतरी आहे तो स्थानिकांसोबतच ज्यांची फसवणूक होते त्यांना देखील होत आहे। मात्र या संदर्भात जे आहे ते स्थानिकांनी वारंवार पोलिसांना तक्रार करून देखील अद्यापर्यंत यावरती कारवाई झाली नाही। यामुळे कुठेतरी आता यावरती प्रश्नचिन्ह देखील उपस्थित पोलीस प्रशासनाकडून यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा, तपास करून काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।